साऱ्या बदलांनंतर आज मी माझ्या किचनचा पुन्हा किचन टूर करणार आहे। आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी पण मी किचन टूर केला होता, पण यावर्षी मी खूप सारे बदल केले आणि म्हणूनच म्हटलं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि त्या तुमच्यासोबत शेअर करूया। चला तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा। तर सगळ्यात पहिले इथून होते माझ्या किचनची एंट्री आणि किचन मध्ये मी सुंदर असं हे प्लांट लावलेला आहे जे की आर्टिफिशियल आहे। आणि त्यानंतर हे तुम्ही मागच्या वेळेसही बघितलं असेल, सो इथेही केळीचं पान आहेच। हे मी बनवलेलं माझ्या हाताने, सो हे हाताने बनवलेलं इथून होते आमची एंट्री आणि इथे भरपूर असे भांडी आहे आणि हे आहे पूर्ण स्टीलचं सेक्शन। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्टीलची भांडी बघायला मिळतील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे सगळे जे डबे आहेत ना, यामध्ये सगळ्या प्रकारची पीठं भरलेली आहेत, जसं नागलीचं, ज्वारीचं, तांदळाचं, त्यानंतर चण्याचं, असे सगळे पीठ आहे, तांदळाचं पण पीठ आहे। आणि त्यानंतर इथून आहे ना मी सगळे माझे जे काही कप आहे छोटे मोठे ते कप ठेवले। त्यानंतर मागे सगळ्या वाट्या आहे आणि याच्यामध्ये जे आहे ना त्या एक्स्ट्राच्या वाट्या आहेत। तर वाट्या आणि ज्या छोट्याशा डिश असतात त्या सगळ्या मी या डब्यामध्ये इमर्जन्सी म्हणजे आपण खूप सारे लोक ज्यावेळेस जेवायला येतात त्यावेळेस आणि आपल्याला रोजच्या वापरामध्ये 4 ते 5 मला लागतात, त्यामुळे मी एक्स्ट्राचं यात ठेवले। त्यानंतर इथं ग्लास ठेवले, तर ग्लास सध्या भांड्यामध्ये आहे, भांडी घासली त्याच्यामध्ये, सो इथे ग्लास असतात आणि हे सगळं असं रिकामं असतं। त्यानंतर ही रॅक जी फार जुनी आहे, तर आईनी ही बनवून घेतलेली, त्यामध्ये इथे सगळे 12 ताटं जे एकसारखे आहेत ते सगळे मावतात। पुरणपोळीचं जेवण असो किंवा आपण मोठी थाळी बनवतो सण असो किंवा त्यासाठी या ताटांमध्ये जेवण मस्त असं बसतं, एकसारखी ताटं आहेत। त्यानंतर ही रेग्युलर जेवणाची ताटं आहे आणि इकडे मग अशी मिक्सरची भांडी वगैरे हे जे काही आहे, मुलांचे टिफिन, हे सगळं मी इथे ठेवले। आता याच्यामध्ये एक साखरेचा, एक तांदळाचा, एक शेंगदाणे आहे आणि बाकीची जी एक्स्ट्राची ग्रोसरी असते, किराणा आहे, तो सगळं हे खालचे डबे आहेत ना याच्यामध्ये भरलेला। आणि वरती जी आहेत ना जे बॉक्स तुम्ही बघताय त्यामध्ये सगळी माझी क्रॉकरी भरून ठेवलेली आहे एक्स्ट्राशी। सो अशा पद्धतीने बाजूलाच इथे लगेच माठ ठेवलेला आहे आणि आता भांडी घासलेली बाजूला ठेवलेली आहे। इथे बघाल तर इथे मस्त असे सगळे चमचे आणि छोट्याशा डिश ठेवले। त्यानंतर हा आमचा मागचा दरवाजा आहे, इकडे धुणं वगैरे धुण्यासाठी जागा आहे आणि इकडे अन्नपूर्णा देवीचा मंत्र लावलेला आहे दरवाजाच्या वरती जो। आणि हा माझ्या सगळ्यात आवडीचा सेक्शन आहे, कारण की मी ही लाइटिंग वगैरे लावली। किचन जरी माझं नॉन मॉड्युलर असलं म्हणजे ट्रॉलीज वगैरे नसली तरी खूप भारी असं ऑर्गनाइज झालेलं आहे यावेळेस तरी। इकडे आपलं नॉर्मली आरो आहे, केंट आहे आमचं। त्यानंतर इकडे सगळं असं सेक्शन वाईज इथे हँडवॉश करण्यासाठी हँडवॉश पण आहे, छोटंसं मी हे लावलंय त्याच्यामुळे यामध्ये सगळ्या माझ्या वस्तू राहतात। तर इथे ना बघू शकतात हँडवॉश लिक्विड आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे, घासणी वगैरे, ते सगळं असं मी इथे ठेवलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे जे डबे जे तुम्ही बघताय याच्यामध्ये आपण जे उन्हाळ्यात वाळवण्याच्या गोष्टी भरतो त्या सगळ्या इथं ठेवले। मिरची, हळद, सगळे पापड, कुरडया, शेवया, हे सगळं एकसारखं असं मस्त त्याच्यामुळे घर भरून दिसतं। आणि त्यानंतर इथे खिडकी आहे आणि माझा गॅस इथे ठेवलेला आहे। बऱ्याच जणांच्या घरामध्ये ना गॅस या बाजूला देखील आहे, पण मी खिडकीच्या एक्झॅक्ट तिथे ठेवला जेणेकरून इथून एअर हवा वगैरे असं मस्त बाहेर जातं आणि गरम पण होत नाही। गावाकडे राहणाऱ्या प्रत्येकाच्या घरात हे असले डबे असतात आणि ते भरभरून भरलेले असतात। जोपर्यंत हे डबे रिकामे असतात ना तोपर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर रिकामं आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे उन्हाळी वाळवण करून डबे भरल्यानंतर प्रत्येक गृहिणी देखील समाधानी असते। चला, त्यानंतर इथे मी जे काही आमच्याकडे या ग्लास म्हणजेच काचा लावलेले आहे कॉर्नरमध्ये, सो तिथे मी वरती मातीची भांडी ठेवली कारण की ती खूप कमी यूज होतात आणि थोडेसे डेकोरेटिव्ह असावं, त्यामुळे आर्टिफिशियल थोडंसं इथे प्लांट पण
पण ठेवलं आहे. त्यानंतर इथे खलबत्ता आणि हे पण जे आहे तुम्ही ग्रीन बघताय ते पण मी घरीच बनवलेलं आहे. आणि खालच्या सेक्शनमध्ये जसं की ऑइलच्या बॉटल आहे. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी, आणि ही खूप म्हणजे 2-3 वर्ष लागतात या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून सगळं जमवायला. त्यानंतर हे वरचं जे आहेत ना, यामध्ये सगळे मी काचेच्याच गोष्टी ठेवलेल्या आहे, जेणेकरून त्या पटकन घेणं होतं आणि हातातही येतं. लहान मुलांच्या हातापासूनही लांब राहतं, जेणेकरून वस्तू दिसायला पण छान दिसते आणि ती टिकते देखील, व्यवस्थित हँडल पण केली जाते. त्यानंतर हे जे रेग्युलर मला लागतात ते म्हणजे हा खडा मसाला. हा पण नेहमी म्हणजे आपण मसाले भात असो किंवा काहीही करायच्या वेळेस मला लागतात, त्यामुळे त्या गोष्टी आहे. रेग्युलर मसाल्याचा डब्बा आहे. त्यानंतर मग इकडे चहा, साखर अशा सगळ्या गोष्टी ज्या रेग्युलर लागतात त्या तिथे ठेवलेल्या आहे. त्यानंतर खाली छोट्या छोट्या ज्या बॉटल्स आहेत ना, याच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी मिशोवरनं घेतलेल्या आहे बऱ्यापैकी. त्याच्या लिंक्स मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल, जर तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही नक्की जाऊन घेऊ शकतात. या स्टँडमध्ये सगळं काही सुरी वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्यानंतर ऑइल कंटेनर्स आहे. या छोट्या बॉटलमध्ये ना जर तुम्ही बघितलं असेल तर धना पावडर आहे, त्यानंतर सब्जा आहे, त्यानंतर पेरी पेरी मसाला किंवा आपलं पिझ्झा वगैरे बनवतो तर मिक्स हर्ब्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथे मी ठेवलेल्या आहे. मीठ, त्यानंतर तेल जे आपण चपातींना लावतो अशा पद्धतीने छोट्याशा याच्यामध्ये ठेवले, जेणेकरून किचन पण सुटसुटीत राहील. हा एक एक्स्ट्राचा लायटर आहे, फोडणीचं पात्र आहे. असं मी तिथे छान असं डेकोरेटिव्ह झालेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं ना ते. त्यानंतर हे पण एक मी DIY बनवलेलं आहे, आईची मेजवानी असं. या बाजूला माझा फक्त हा जो जग असतो पाण्याचा भरलेला नेहमी किचनवर असतो, स्वयंपाकासाठी हे पाणी भरून ठेवते. त्याच्यामध्ये मला काही फ्लॉवर्स लावायचे आहे, प्लांट्स लावायचे आहे. त्यानंतर एक तुपाचा डबा आहे, इंडक्शन, आणि यावरती पोळ्यांचा डबा. असं सिंपल असं माझं जे किचन काउंटर आहे ना ते मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला फ्रीज दाखवते. फ्रीजवरती थोडासा पसारा दिसतोय, पण तो पसारा नाही आहे, त्या गरजेच्या वस्तू आहे. जसं की हनी आहे, गूळ आहे, काही गोष्टी आहे ज्या फ्रीजवरती आमच्याकडे सेफ राहतात. कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये असा कोपरा असतो ज्या हॉलमध्ये नाही ठेवू शकत, पण पटकन इझिली त्या तिथनं घेतल्या जातात. आणि फ्रूट्स पण तिथं ठेवले. तर फ्रूट्स ओपन का ठेवले ते सांगते. सध्या ते आत्ता मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून ते ओपन आहे, नाहीतर त्याच्यावरती एक नॅपकिन टाकलेला असतो, जेणेकरून त्याच्यावरती किडे वगैरे बसणार नाही. आणि हा जो तुम्ही नॅपकिन बघताय ना, हा कायम फ्रीजला असतो, कारण की जेवण बनवताना आपले हात बऱ्याचदा खराब असतात, फ्रीजमधून बऱ्याचदा वस्तू लागतात, त्यामुळे फ्रीज ओपन करताना तो पटकन त्या नॅपकिनलाच मी पकडलं जातं. त्यानंतर इकडे माझं प्लास्टिकचं सेक्शन आहे. बऱ्यापैकी मी आता घरातनं जे खूप असं लो क्वालिटीच्या बरण्या वगैरे होत्या त्या कमी केल्या, एकसारख्या बरण्या घेतल्या. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य मी ठेवले, आणि ते कशा पद्धतीने ठेवतात तर या काही एकसारख्या आहे, ज्या मी हळूहळू जमा करते, कारण की प्रत्येक वेगवेगळ्या बरण्यांचं कलेक्शन मला आवडतं. आणि सध्या माझ्याकडे काचेच्या बरण्या घ्यायचाही विचार चाललेला आहे. त्यानंतर इथे जे ट्रे आहे ना, यामध्ये मी सगळ्या प्रकारचे मसाले ठेवलेले आहे, जे काही यूज केलेले आहे काही, आणि जे एक्स्ट्राचे नवीन आहे ते मी वरती ठेवले. त्यानंतर इथे छोटं मोठं साहित्य आहे, जे आपल्याला रेग्युलर कधीतरी आठवड्यातून लागतं वगैरे, तर ते आहे. करंजीचं आहे, मोदकचं आहे, अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी इथे ठेवल्या. केक बनवायचा ट्रे देखील आहे. त्यानंतर इथे सगळे पातेले वगैरे आणि खाली सगळ्या कढया ठेवलेल्या आहे, जेणेकरून सगळं एकसारखं असं व्यवस्थित राहील. सो अशा पद्धतीने हे सेक्शन मी इथे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. म्हणत असाल की हे सगळं झाकून ठेवलंय, पण याच्या खाली पसारा काय आहे तर तो खूप बघू शकतात. याच्या खाली गॅस टाकी आहे, एक्स्ट्रा तेलाचा डब्बा आहे, त्यानंतर कुकर आहे असं सिंपल, आणि आमची पाण्याची जी मोटर आहे ती देखील याच्या खाली इथे ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा पसारा खूप व्यवस्थितपणे झाकला जातो. आणि त्यानंतर इकडे जे आहे इकडे ठेवलेले आहे पिठाचा कंटेनर आहे. त्यानंतर